नमस्कार मंडळी, आज पाहूयात गावाकडचं जेवण आणि गावाकडची सकाळची माझी कामे। तर मी इथे सकाळी उठलेली आहे आणि आंघोळ वगैरे झाली। त्यानंतर मी चहा वगैरे दिला सगळ्यांना आणि मग नंतर स्वयंपाकाला लागले। तर मी भेंडीची भाजी आणि आत्या माझ्या दहीतली मिरची करत होत्या। तर मी भेंडी चिरून घेतली, त्यानंतर आत्यांनी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। मी व्हिडिओ घेते हे समजताच आत्यांनी लगेच डोक्यावर पदर घेतला। तर भाजी दोघींनी आम्ही करून टाकली, तो व्हिडिओ काय मला घेता आला नाही। त्यानंतर मी मस्त इथे भाकऱ्या केलेल्या आहेत आणि गावाकडची भाकरी म्हटल्यावर काय खूपच भारी लागते। आता दीदी आणि पिहू गावाकडे असताना भाकरीसुद्धा खातात, पण संभाजीनगरला असताना त्या अजिबात भाकरीला हात लावत नाहीत। तर इथे पहा, आज चक्क समर्थने सुद्धा दूध भाकरी खाल्लेली आहे आणि तो मस्त इथे मोबाईल पाहत बसला होता आणि आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलेलं आहे। आता इथे आत्यांना मी काय सांगितलं नाही की मी व्हिडिओ घेते, नाही तर त्यांनी लगेच डोक्यावर पदर घेतला असता। मस्त मिरची होती, त्यासोबत ताक होतं, भेंडीची भाजी होती, भाकरी होती, जेवण एकदम भारी होतं। आणि त्यानंतर मग मी मस्त बाळाला झोपवलेलं आहे आणि त्यानंतर मी माझे सगळे कामं आवरून घेतले, म्हणजे कपडे वगैरे आवरून घेतले आणि त्यानंतर मग मी भांडे घासायला बसलेले होते। तर इथे आम्ही हळदीची जी चुरी असते किंवा ती जी बारीक हळद असते ती सुकवलेली आहे माझ्या जाऊबाईंनी। त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतले। आता आज आत्या गावाला जाणार होत्या, म्हणजेच एका नवरीचे कपडे घ्यायचे होते। तर तिथे कारभारी आणि आत्या जाणार होत्या, गावातले बरेच लोक जाणार होते। तर त्यामुळे मी पटापट कामं आवरून घेत होते, कारण नंतर स्वामीला कोणी पकडणार नव्हतं। तर कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा।